अथश्री नाट्यकला दर्पण या भावेसरांनी चालू केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन सर्व नवोदित कलाकारांसह अथश्री सादर करत आहे एकांकिका मनुष्य प्राण्यावर दया करा. मनुष्य प्राण्यावर दया करा. लेखक श्री प्रमोद शृंगारपुरे, मार्गदर्शक ज्योती सोमण. भाग घेणारे कलाकार आरोपी श्री प्रमोद शृंगारपुरे, जज श्री विक्रम कुलकर्णी, फिर्यादी रेखा देशमुख, वकील प्रतिमा द्रविड, साक्षीदार सुषमा शेट्टे, सहाय्यक पद्मनाभ पाठक आणि कोर्टातील प्रेक्षक श्रीयुत रवींद्र मोने, नितीन खरे, अंजली गोडबोले आणि सुमन शृंगारपुरे. चला तर मग आपण या सगळ्या टीमला शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देऊया. शांतता शांतता. जज साहेब येत आहे. केस नंबर 117 फिर्यादी संजना ढेकणे विरुद्ध आरोपी बबन जोशी. जोशीला बोला. जोशी हे आरोपीचा पंजाब. मिस्टर जोशी, तुमच्यावर एका कुत्र्याला बेदम मारून त्याचा जीव घेण्याचा आरोप आहे. तर तो आरोप तुम्हाला मान्य आहे का? कसला आरोप? तुम्ही केला या बाईंनी? काय अर्थ नाही त्या आरोपाला. जाऊ दे. जाऊ दे म्हणजे काय? यांचा आरोप कधी मनावर घेण्यासारखा नसतो. काही अर्थ नसतो. ऑर्डर ऑर्डर. तुमचा कोणी वकील आहे का? नाही हो. वकील कशासाठी? म्हणजे केवढे पैसे घेतात आणि कशासाठी? तर एवढंसं काय असेल ना त्याचं एवढं मोठं करून सांगायला. खरं असं सगळं सांगायला कोणाला पाहिजे? मला गरज नाही त्याची. अहो काय बोलता काय तुम्ही मिस्टर जोशी? अहो त्यांना वकील नकोय म्हणतात. ॲडव्होकेट पाटील, प्लीज प्रोसीड. Thank you, my honor. आजच्या माझ्या साक्षीदार शालिनी चव्हाणला इथे बोलवण्याची परवानगी असावी. परवानगी आहे. मांडेकर. साक्षीदार शालिनी चव्हाण. साक्षीदार शालिनी चव्हाण. साक्षीदार शालिनी चव्हाण. हो इकडे इकडं. ते ईश्वर साक्षी खरं ते नाही का? मी सिनेमात पाहिलं होतं बघा. चव्हाण मॅडम, तुम्ही ह्यांना ओळखता का? मी कसं सांगतो बाई? मी नाही पाहिलं. तुझं काय? त्यांनी पाहिलं नाही म्हणताय. हो मी नाही पाहिलं. मी ओळखत नाही पण पाहिलं बघ. तुमच्या हातात हे ग्रहस्थ, तुमच्या हातात काठी होती, त्याला मारत होते, हे तुम्ही पाहिलंय ना? आणि तुम्ही केव्हा पाहिलं ते सांगा. केव्हा पाहिलं ते खरं सांगा. मी पाहिलं नाही. त्यांच्या हातात काठी वगैरे मी काही पाहिलं नाही. काठी ह्यांच्या हातात होती ना? आणि कुत्रा किती किंचाळत होता. हो काठी पाहिली, कुत्रा किंचाळत होता. पण
कुत्रा पळून गेला ना, मग मी गेले. मी त्याला ओळखत नाही. पण मी नाही सांगितलं. मिस्टर जोशी, तुम्हाला साक्षीदाराला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मिसेस चव्हाण, हा, तुम्ही मला कुत्र्याला काठी मारताना पाहिलं का? बाई मिसेस काय, मॅडम काय, लई भारी वाटतं बघा. मी कुत्र्याला मी तुम्हाला पाहिलं नाही कुत्र्याला मारताना. काय बोलला? नाही पाहिलं म्हणता. काही पाहिलं नाही, काय काय पाहिलं नाही. नाही पाहिलं म्हणताय. अहो चव्हाणबाई, तुम्ही त्या घटनास्थळी होता आणि म्हणून तुम्ही साक्ष द्यायला इथे आलात ना, मग असं कसं बोलता हो? मी ह्यांच्या हातात काठी पाहिली, कुत्र वरडताना ऐकलं. काही ऐकू येत नाहीये, जरा माईकशी येऊन बोला. माईक आम्ही ओरडतोय. हॅलो, ह्यांच्या हातात काठी पाहिली, कुत्र ओरडताना ऐकलं, पण ते पळून गेलं ना हो. मग ह्या बाई माझ्या अंगावर धावून आल्या, म्हणल्या एकेकाला बघून घेईन, मी अन्याय सहन करणार नाही, तुम्ही साक्ष द्या. काहीतरी बोलू नकोस. बाई खातात घेऊन मला काही कळत नाहीये. हे बघा, मी काय असं म्हटलं नाही हा, मी पण हा अन्याय सहन करणार नाही. नीट सांगा काय सांगायचं ते. सायलेन्स. चव्हाणबाई, तुम्ही जाऊ शकता. बघा जज साहेब, मी फिर्यादी ढेकणेबाईंना काही प्रश्न विचारू शकतो का? प्लीज प्रोसीड. ढेकणेबाई, ते व्यवस्थित कोर्टात येऊन सांगा. त्या दिवशीचं तुमचं कृत्य फारच क्रूर होतं बाई. अहो मॅडम, हे बघा, तुम्ही जे सांगता त्याच्यावरून तुम्ही तिकडे त्यावेळेला मी काठी मारली तेव्हा तुम्ही तिथे हजर नव्हता. तुम्ही तयार केलेल्या साक्षीदारांनी एकुलते एक साक्षीदारांनी फक्त काठी उगारलेली बघितली, आणि तरी पण मी कुत्र्याला बेदम मारलं, जीव घेण्याचा प्रयत्न केला. असा IPC कलम 428, 429 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हो, मग तुम्ही एक जागरूक नागरिक आहे आणि ह्या शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये मी अन्यायाविरुद्ध लढणार आणि लढतच राहणार. कुणाविरुद्ध? कुणाही विरुद्ध. तुम्ही मला तिकडेच का नाही विचारलं बरं की कुत्र्याला का मारता म्हणून? हे बघा, इथे ना मी तुम्हाला घाबरले होते. घाबरलं? हो, तिथे इतर लोक होते ना. होते ना साहेब, पुष्कळ गर्दी होती. 2-3 मुलं नुसती रडत होती आणि एक तर एवढा किंचाळत होता म्हणून सांगू कसं मी बोलणार तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि कुत्रा? कुत्रा केव्हाच पळून गेला होता. म्हणून म्हणजे तुम्ही मारलं त्याला, म्हणून तो पळून गेला. अहो काय बोलता बाई, तो कुत्रा तिकडेच होता. कुत्र्याच्या तोंडात मुलाचा पाय होता, लहान मुलाचा पाय होता. मुद्दा तो नाही. मुद्दा तोच आहे. रस्त्यावरचे बगे आपापसात चर्चा करत होते, मुलं रडत होती. अशा परिस्थितीत मी काय करायला हवं होतं? त्या प्राणी मित्रांना बोलवायचं ना. तुम्ही फार मारलं का त्या कुत्र्याला? अहो काय बोलता, थोडा कॉमन सेन्स वापरा की बाई. प्राणी मित्र किती वेळाने आले असते, तोपर्यंत त्या मुलाचे काय हाल झाले असते. मूळ का इडियट. ऑब्जेक्शन मिळवलं. आरोपी माझ्या अशिलाचा असभ्य भाषेत बोलून अपमान करीत आहे. ऑब्जेक्शन सस्टेन. जोशी, तुम्ही शब्द जर नीट वापरा, कोणाचाही अपमान करू नका.
मुद्द्याचं बोला. यस युअर लेखनाबाईंचा अपमान करणे हा काही माझा हेतू नव्हता, पण भावनेच्या भरात मी खरं बोलून गेलो. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर जोशी, त्या दिवशी घटनास्थळी नेमकं काय झालं, कसं झालं हे थोडक्यात सांगा. यस गेल्या 13 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमाराला मी काळुसकर रस्त्याने चाललो होतो. तेव्हा समोरच्या बैरट चाळीतली 6-7 वर्षांची काही मुलं तिकडे आबाधुबी खेळत होती. मी कौतुकाने त्यांचा खेळ बघत थांबलो. रस्त्यावर कुत्री होती. त्यातला एक कुत्रा मुलांना धावताना पाहून त्यांच्या मागे भुंकत धावायला लागला. मुलं घाबरून पडायला लागली. पळता पळता काही मुलं खाली पडली आणि कुत्र्यांनी एका मुलाचा पाय तोंडात धरला. ते बघितल्यावर मला असं जाणवलं की मी जर या कुत्र्याला काठी मारली तरच तो पाय सोडेल, म्हणून मी कुत्र्याला काठी मारली. तसा तो पळाला. रस्त्यावरचे बडे आपापसात चर्चाच करत होते. त्या बाई असतील त्या समाजसेविका म्हणे. नंतर 4 दिवसांनी मला एक कोर्टाची नोटीस आली. जज साहेब, मुक्या प्राण्यावर दया करू नये असं काही माझं म्हणणं नाही, परंतु त्यांचा ज्यांना त्रास होतो त्या मनुष्य प्राण्यावर दया करण्याचा काही कायदा नको का? हा परिस्थिती अशी आहे. आलेल्या बातम्यांप्रमाणे, वर्तमानपत्राच्या बातम्यांप्रमाणे गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली महाराष्ट्रात 9 लाख रेबीज इंजेक्शन्स दिली गेली होती. त्यातली 8 लाख कुत्रा चावल्यामुळे, तर 1 लाख माकड, मांजर वगैरे इतर प्राणी चावल्यामुळे इंजेक्शन्स दिली गेली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 30 व्यक्ती कुत्रा चावल्यामुळे मृत्यू पावल्या होत्या. आता ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर काहीतरी कायदा त्या संदर्भात हवा, तरच हे सगळा त्रास कमी होईल असं मला वाटतं. जसं आहे, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही हो, तरी माझी निर्दोष मुक्तता व्हावी ही माझी विनंती. निकाल देण्यापूर्वी या संदर्भात समाजसेवकांसाठी या कोर्टाच्या काही सूचना आहेत. कोर्टात हजारो केसेस पेंडिंग असताना समाजसेवकाने अर्धवट माहितीवरून फिर्याद करू नये. हा गुन्हा ठरेल. This is अर्धवट माहिती वरून किंवा तुम्हाला खरी जर समाजसेवा करायची असेल तर कुत्रा चावून जखमी झालेल्यांना मोफत उपचार आणि नुकसान भरपाई करून द्या. तसेच भटक्या कुत्र्यांची काळजी घ्यायची असेल तर त्या दृष्टीने कॉर्पोरेशनच्या मागे लागून त्यांची नसबंदी नियमाप्रमाणे होते की नाही हे पण ह्याचा पण मागोवा घ्या. आणि शेवटी म्हणजे मला वाटतं की कॉर्पोरेशनच्या मागे लागून या कुत्र्यांना, भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर कुठेतरी रानावनात सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, किरकोळ गोष्टीवरून फिर्याद करू नका. नक्की करेन. ॲडव्होकेट मिसेस पाटील,